हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. कशात फ्रेंड्स सगळे तुम्ही मजेत ना? तर बघा, तुम्हाला वाटेल की एवढे कपडे बेडवरती का मांडून ठेवलेले आहेत. तर ॲक्च्युली मी चाललेले आहे माहेरी आणि माहेरचे खूप छान छान असे ब्लॉग पण येणार आहेत, म्हणजे शूट केलेले आहेत. तर आता मी पुण्यात आलेले आहे, तर पुण्यात आल्यानंतरच तुमच्याशी शेअर करत आहे. कारण की आईकडे गेले ना, काहीसुद्धा मला ॲक्च्युली जमलंच नाही एडिट करायला आणि शूट करायला तेवढं जमलं खरं तर. ते पण थोडंफार तुमच्याशी दाखवायचं मी प्रयत्न करणारच आहे. तर मी बॅग पॅकिंग करत आहे, चाललेली आहे माहेरी. कारण तनूची 10ची एक्झाम झालेली आहे आणि त्यानंतर नीवीची पण एक्झाम होऊन नीवीचा तर रिझल्ट पण लागलेला आहे. तर सुट्ट्या आहेत बघा, नंतर 1 एप्रिलला शाळा स्टार्ट होईल. म्हटलं चला पहिल्यांदा आपण आईकडे थोडे दिवस जाऊन राहावं. जास्त दिवस काय नाही, पण 4-5 दिवस वगैरे राहणार आहे आईकडे. आणि खूप छान छान असे ब्लॉग पण येणार आहेत. तर बॅग पॅकिंग करत आहे आमच्या तिघांची आणि अमोल असणार आहेत घरी. ते काय येणार नाही आहेत, कारण की आम्ही नंतर माझं इथे पुण्यात येऊन नंतर ट्रेनिंग पण असणार आहे. त्यामुळे मला 8 दिवस पण धड राहता येणार नाही बघा. त्यामुळे मी तिघांचे कपडे घेता येईन कितीही नाही म्हणलं तर बघा, कपडे खूप सारे पडलेले असतात. आणि जुन्या घरी आल्यापासून बघा सगळीकडे कपड्यांचा म्हणा सगळा राडा असतो. मला इतकं हे वाटतं ना, पण काहीच करू शकत नाही. कुठे ठेवावा हा मोठा प्रश्न पडलेला असतं. आणि बॅग जर मोठी ठेवायला गेला असं खाली तर ते खूप विचित्र दिसतं, म्हणजे ठेवायचं तरी कुठं हा प्रश्न पडलेला आहे. त्यामुळे सामान थोडंसं आता सध्या ना ॲडजस्ट करणं खूप चालू आहे. आणि एक मेन प्रॉब्लेम पण झाला बघा. नेमकं जायची घाई होती आणि कपाडातला जो प्लॅटफॉर्म असतो बघा, सेल्फ असतो ना, तो पटकनी असा पडला आणि त्याचं ते स्क्रू असतं ना, ते निघून गेला. त्यामुळे ते बेडवरचे म्हणजे कपाटामध्ये जे कपडे आहेत ना, ते सगळे बेडवर काढून ठेवलेत. आता मी येईपर्यंत माहीत नाही आम्हाला आता कधी ते कपाट नीट करतील. आणि ते कपाट नीट केल्यानंतर मग आल्यानंतर बघा, मला हे कपडे कपाडामध्ये व्यवस्थित अरेंज करून ठेवावी लागणार. कारण तोपर्यंत हे कपडे असेच ठेवायला, कारण कुठे ठेवणार ना हा प्रश्न पडलेला आहे. बॅग जर वरची मोठी काढायला गेलं तर आणखी प्रॉब्लेम येतो. चला, तर बॅग वगैरे पॅकिंग झालेली आहे माझी. तर बघा, आत्ता बसलेला आहोत आम्ही गाडीत आणि आता वाजले आहेत बरोबर 4:30 वाजलेले आहेत. आणि मी चाललेले आहे माहेरी. आणि माहेरी खूप छान असा प्रोग्राम आहे. तर निमिष, खुश आहेस का जाण्यासाठी? सोडवण्यासाठी मेट्रो स्टेशनवर सोडणार आहेत. तिथून आम्ही स्टेशनला जाणार आहोत बघा. तिथून किती वेळ लागते हो मेट्रो स्टेशनवरून स्टेशनला यायला? मनाचपासून किती? 20-25 मिनिट्स. 20-25 मिनिट्स. तिकडे बसलेला आहे तनीश तर खूप खुश आहे. अनगरला आम्ही जाणार आहोत ना, त्यामुळे निमिषला असतोय तिकडे. चला, आता खूप छान छान असे ब्लॉग येणार आहेत बाहेरचे. त्यामुळे कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, आता आम्ही पोहोचले आहोत वनाच्या मेट्रो स्टेशनला. चलो एन्जॉय, हॅपी जर्नी. ए गाईस, ओके. त्रास देऊ नका मम्माला. पापा म्हणते मम्माला त्रास देऊ नका. हो, मी घेतेच. सेकंड टाइम मी तर इथे बघा, तनिष गेलेला आहे तिकीट काढण्यासाठी. तर हे बघा, हे आहे मेट्रो स्टेशन पुण्याचं, म्हणजे वनाचं आहे. सेम एअरपोर्ट सारखं त्यांनी पूर्ण फॅसिलिटीज दिलेल्या आहेत बघा इथे. प्लॅटफॉर्म
आम्ही जाणार आहोत एक्सलेटरनी. सावकाशा मुलांना. नाही बघा इकडे तळहुणी बीच आहे. अरे वा थांबले बरं झालं की. तळुणी बीच. अर्धा आणखी गर्दी. तो क्यूआर स्कॅन करा. क्यूआर पेपरवरचा. चला. हेच आहे 12 61, 62, 63 आय थिंक. फ्लाईट सारखं जवळजवळ ना. छान आहे. किती घाणकाच आहे. ट्रेनमध्ये बसलो आहोत आणि जरा 2 तास झाल्यानंतर बघा मस्तपैकी खायला मुलांना काहीतरी हवं होतं, त्यामुळे ते खायला काढलेलं आहे. आणि तनिष म्हणतो मम्मा मगाशी तर व्हिडिओ केला, तर ॲक्च्युली मगाशी रील्स केलेला होता मी, शॉर्ट व्हिडिओ वगैरे, त्यामुळे ते रेल्वेत असतात बघ तसं तू म्हणाल. हा म्हण ना, म्हण का ना. म्हण की, म्हण का ना, म्हण.
म्हण ना गाणं. गाणं म्हण की एकदा वन्स मोर. तनिष म्हणू दे रे. म्हण निमिष. अरे प्लीज चुप बस झोपू दे यार आता. म्हण एकदा. मग हे काढून झोप. हे काढून झोप. म्हण ना एकदा. बघा अंधार पडलेला आहे. नेक्स्ट माथेरानला जायचं का? काय सोलापूरचं काय दाखवलं? त्याला तसंच वाटतं. सोलापूर सोलापूर. तिकडे पुढे किती गर्दी आहे. इथे किती गर्दी आहे. कोण म्हणलं. सोलापूरला पोचल्यानंतर बघा इथे माझा भाऊ आलेला आहे आम्हाला सगळ्यांना घेण्यासाठी. ॲक्च्युली भावाचं घर माझ्या तिथेच आहे, जवळच आहे, खूप म्हणजे खूप जवळ आहे तिथून. म्हणतात ना चालत गेलं तर 15 मिनटं लागतात आणि गाडीमध्ये 5 मिनटंच लागतात. पण रात्रीची वेळ होती त्यामुळे तो आम्हाला घ्यायला आलेला आहे. बघा भाऊ आणि भावाचा मेहुणा असे आलेले आहेत. भावाच्या मुलीचं नाव ठेवायचा प्रोग्राम आहे त्यामुळेच ॲक्च्युली आलेले आहे. उन्हाळ्यात सुट्टी पण लागलेली आहे मुलांना. म्हणून चला म्हटलं थोडेसे 4-5 दिवस मस्तपैकी माहेरी राहावं. त्यानंतर जाणार आहे अनगरला. अनगरचे पण ब्लॉग छान छान येणार आहेत. कार्यक्रमचा ब्लॉग येणार आहे. नवीन कोणी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे बघा रात्रीचं सोलापूर आमचं अशा पद्धतीने दिसतं. ॲक्च्युली सोलापूरमध्ये माझं सासर पण आहे, म्हणजे सासूबाई दीर जाऊ तिथे राहतात. तर आता मी भावाच्या सोसायटीमध्ये एंट्री केलेली आहे आणि उद्याचा ब्लॉग खूप स्पेशल येणार आहे. त्यामुळे नवीन कोणी असं सबस्क्राईब करायला विसरू नका. आता रात्री गेल्यानंतर खूप जण पाहुणे असणार आहेत घरी त्यामुळे मला जास्त शूट करता येणार नाही. तर पोचलेला होता मी घरी. चला तर मग बाय. काळजी घ्या तुम्ही सगळ्यांनी आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. बघा सगळे लोक किती आहेत आतमध्ये. बाय 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 सगळ्यांनी बाय.